कार्यक्रमाला पण आपल्याकडे त्याची यादी आहे. आपण दर कोणीही जाऊ शकतो अपेक्षाप्रमाणे त्याच्याकडे मुलगी पाहण्यासाठी. त्यासाठी आपल्याला एका क्षेत्रामध्ये आपली गोष्टी होईल असं नाही आहे. आपल्याला बरेच परिश्रम घेणं लागणार आहे. पहिल्यासारखं नाही आहे. पहिले माझे बरोबर परीक्षेमुळे व्हायचे 5 वर्षापूर्वी फक्त मुलीच्या आई वडील आणि मुली राहिले. आज 5 वर्षात चित्र बदलून गेलेलं आहे. आज मुली फार कमी आहेत आणि कमी असूनही त्याची अपेक्षा खूप वाढली. सामान्य असले तरी ते म्हणतात नोकरीवर पाहिजे, नोकरीवर आहे का तरच घेऊन या. आणि 2014 पासून आपण पाहिलं की नोकरी बंद आहे, नोकऱ्या कोणाला नाही. आज PhD झालेले सर्व समाजाचे मुलं आहेत, त्याला नोकरी नाही. आणि आई पुढच्या वेळी म्हणतात की नोकरीवर बघा. हा अवघड आहे. मुलीचं वय होत चाललंय, त्याच्यानंतर मुलाचं वय होत चाललेलं आहे. कारण योग्य मुली भेटत आहे. आणि कसं आहे, या मुलाचं असं मुलीचं वयामध्ये लग्न झालं की सर्व गोष्टी बरोबर होतात. पण अपेक्षाप्रमाणे शिक्षणामुळे म्हणा, कोणत्या कारणामुळे म्हणा, बरेच काही कारणं असतात, त्याच्यानं वय वाढत जातं. तरी आपण ज्या वेळेला आलेले आहात त्या टेपला आपण तरी ॲडजस्ट करू. कुठं ना कुठं लवकर आपली सोयी जोडायचं काम आम्ही करून देतो. तुमचं फक्त सहकार्य पाहिजे. आमची बरीच काही टीम आता नवीन आहे. तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या. त्या प्रतिसादातून आम्ही निश्चितपणे टाइम लागेल. 1-2 महिने लागतात, 3 महिने लागतात, 6 महिने लागतात, वहीच लागेल, पण तुमचं काम करून देतो. आता सांगायचं म्हणजे एका महिन्यामध्ये आम्ही 4 ते 5 महिने सर्व समाजाचं करून देतो. पण का हे अपेक्षा ज्या वाढल्या त्या अपेक्षेप्रमाणे टाइम लागत आहे. कोणी बी बाकायला टाइम लागत आहे. काही ॲडजस्ट करून घ्यावं.